तर पहिली बातमी आहे पंढरपूरमधून. पंढरपूरमध्ये विठ्ठल पूजा ही एका हिंदी भाषिक दाम्पत्यासाठी हिंदीतनं केली गेल्याचा आरोप एका भक्तानं केला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून. तसंच मंदिर समितीकडे सुद्धा तक्रार केली होती. मात्र यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर विठ्ठल पूजेबाबत खोडसाळपणा करण्यात आलेला आहे आणि ही तक्रार जी आहे ती खोडसाळपणाची असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही तक्रार करणारा तक्रारदारच आता गायब झालेला आहे. 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही. पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात. परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी, आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो. तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे. मंदिरामध्ये हे पांडुरंग, भगवान पांडुरंग हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या ठिकाणी प्राधान्याने मराठीचाच वापर केला जातो. पंढरीचा पांडुरंगाच्या मंदिरात जर हिंदीची आरती होत असेल, मला पूर्वी होती की नाही, पण मी ज्यावेळेस दर्शनाला गेलो त्यावेळेस मराठीतच आरती होती. पण आता जर हिंदी आरती होत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषिकांना काय करायचं ते तुम्ही करा, हम तुम्हारी सुनेंगे नहीं, तो आणि तुम्ही आमचं काय वाकडं करू शकाल, अशी यातून यातून असा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न मला दिसतो आहे.